हॅलो यूट्यूब फॅमिली, आमचं नारळाचं झाड बघा. प्लीज थोडंसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, आज आम्ही नारळ काढणार आहोत. ते आमच्या केरा मावशी आहेत, त्या नारळ काढत आहेत, दिगंतला काढून देत आहेत. ते घरचं सर्व काम करतात आईकडे तिकडं. स्वयंपाक तर उत्कृष्ट बनवतात केरा मावशी, मस्त पुरणपोळी वगैरे छान बनवतात. चला, आता आम्ही नारळ काढून आणलेलं आहे. आता आपण कट करणार आहोत. आमचे सर बसलेले आहेत कट करायला, तर आम्ही त्याचं पाणी पिणार आहोत नारळाचं. आता बघूया आपण त्याच्यामध्ये किती पाणी निघतं एका नारळामध्ये. बाहेर विकत जर घ्यायचं म्हणलं तर 50 रुपये 60 रुपयाला नारळ झालेला आहे पाणी प्यायचं म्हणजे हे. तर आपण घरच्या घरी हे एकच झाड लावलेलं आहे, पण ते नारळ खूप गळायला लागलेले आहेत त्याचे. जर कुणाला काय माहीत असेल त्याची माहिती, म्हणजे काय द्यावं लागतं त्याला, तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवा की नारळासाठी काय हे उत्कृष्ट असतं जेणेकरून नारळ खाली पडणार नाहीत. बघा, आता पाणी भरपूर असेल बहुतेक नारळामध्ये. 1 ग्लास तरी भरेल पाणी. म्हणजे अजून कवळेच आहेत, अजून आलेच नाहीत काढायला, पण आम्ही असंच पाणी पितो त्याचं काढून. ते थोडंसं काथडं निभर असल्यामुळं, हार्ड असल्यामुळं ते निघायला थोडंसं जड जातंय. हे बघा, आता बघूया आपण पाणी आता आतमध्ये किती आहे ते. खूप छान पाणी असतं, गोड पाणी, मस्त. कसं निसर्गाचा नियम आहे बघा, किमया किती मोठी आहे बघा. पाणी भरपूर आहे नारळामध्ये आणि ओरिजिनल घरचं नारळ पाणी मस्तच. 1 ग्लास तरी भरला. थोडंसं खाली पडलेलं आहे पाणी. आता दुसरा ग्लास भरतोय, बघू आता किती भरतोय तो. दुसरा पण ग्लास भरायला घेतला आहे. बहुतेक तो अर्धा येतो काही की असं वाटतोय. हो, तो पण अर्धा आलेला आहे. थोडंसं खाली सांडलं म्हणजे 2 ग्लास तरी पाणी निघालेलं आहे. हो, बरोबर 2 ग्लास पाणी निघालेलं आहे. हे बघा, हो राईट, 2 ग्लास. तर आम्ही चेस केला, मी, बाळानी आणि माझ्या मिस्टरांनी. 3 ग्लास कंप्लीट पाणी झालं. चला, थँक्यू सो